पुंडलिकवरदाहर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. हरि ओम तत्सत. ध्यान मूलम गुरुमूर्ती, पूजा मूलम गुरुपदम, मंत्र मूलम गुरुर्वाक्यम, मुक्ती मूलम गुरु कृपा. ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक, नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन. दृग्दृश्य विवेक या ग्रंथाचा आपण अभ्यास करतो आहोत. या ग्रंथाच्या अभ्यासामधून आपल्याला दृक आणि दृश्य या दोघांचा विवेक करणं अपेक्षित आहे. हा ग्रंथ वेदांत शास्त्रामध्ये अत्यंत उच्च कोटीचा ग्रंथ आहे. म्हणून या ग्रंथाचा जो अधिकारी आहे हा कसा असायला पाहिजे याचा आपण अभ्यास केलेला आहे. या ग्रंथाच्या 1 क्रमांकाच्या श्लोकाचाही आपण अभ्यास काही दिवस केला. आता आपण क्रमांक 2 या श्लोकाचा अभ्यास करणार आहोत. नील पीत स्थूल सूक्ष्म रस्व दीर्घाधी भेदतः नानाविधानी रूपाणी पश्येत लोचनम अनेकदा. पहिला जो श्लोक आहे तो श्लोक असा होता. रूपम दृश्यम लोचनम दृक् तद दृश्यम दृक्तु मानसम दृश्याधिवृत्तया साक्षी दृगेव न तु दृश्यते. या श्लोकाच्या संबंधाने संपूर्ण विषय येऊन गेलेला आहे. म्हणजे रूप या शब्दापासून म्हणजे बाह्य पदार्थापासून सुरुवात करून, रूप म्हणजे सर्व, रूप या शब्दामध्ये बाह्य विषय येतो. तर बाह्य पदार्थांपासून तर साक्षी आणि त्याच्या पुढे साक्षी ज्याच्याशी एकरूप आहे असा दृक, इथपर्यंत एकाच श्लोकामध्ये सर्व विषय आहे. म्हणजे इथे सुरुवात आणि शेवट आहे. उपक्रम उपसंहार काय आहे हा विषय पहिल्या श्लोकामध्ये आहे. आपला उपक्रम जो आहे तो दृक आहे आणि आपला उपसंहार जो आहे तो दृक आहे. परंतु आपल्याला जो अभ्यास करायचा आहे किंवा आपण जी सुरुवात करतो ती रूप या शब्दापासून आहे. म्हणून रूप या शब्दाने श्लोकाची सुरुवात होते आणि दृकेव न तु दृश्यते या शब्दाने त्याचा शेवट होतो. म्हणजे दृकवर त्याचा शेवट होतो. म्हणून रूप पासून तर दृक जो दृश्य होत नाही तिथपर्यंत आपल्याला प्रवास करायचा आहे. आणि हा प्रवास करणं म्हणजेच परमार्थ. परमार्थ म्हणजे रूप या शब्दापासून म्हणजे बाह्य प्रपंचापासून तर दृक या ठिकाणापर्यंत जाणे याला म्हणतात परमार्थ. याच्यामध्ये तुम्ही किती शहाणे असले तरी सुद्धा काही उपयोग नाही. याच्यामध्ये शहाणपण असणारे अनेक लोक या जगामध्ये आहेत. रूप या शब्दापासून तर दृक या शब्दापर्यंत जर आपण विचार केला तर मध्ये म्हणजे रूप शब्दापासून तर साक्षीच्या खाली अनेक लोक हुशार आहेत, शहाणे आहेत, बुद्धिवान आहेत. परंतु जर दृक या पदापर्यंत जाऊ शकत नसतील तर त्यांचं शहाणपण म्हणजे श्री ज्ञानदेव महाराजांनी श्री ज्ञानेश्वरीमध्ये ज्याप्रमाणे सांगितलं की मोराच्या पिसाऱ्याला किती डोळे असतात पण त्या एकाही डोळ्याला दिसत नाही, त्याप्रमाणे कितीही ज्ञानी पुरुष एखादा व्यवहारामध्ये या रूप शब्दापासून तर साक्षीच्या खालीपर्यंत भेटला तर तो त्या मोराच्या डोळ्यांसारखा ज्ञानी आहे. म्हणून इथपर्यंत तुम्हाला जर काही कळत असेल तर त्याने फुगून जाऊ नका. म्हणून जगातला किती मोठा सायंटिस्ट जरी आला तरी त्याने फुगून जाऊ नये.
आणि सायंटिस्ट म्हणजे काही साधी गोष्ट नव्हे. आपण ज्या ट्यूबलाईटच्या प्रकाशामध्ये ग्रंथ वाचतो, आपल्याला माहीतच नाही तो सायंटिस्ट कोण आहे. तो सायंटिस्ट म्हणजे काही सामान्य कोणीतरी व्यक्ती नाही आहे, असामान्य व्यक्तिमत्व आहे. परंतु त्याला सुद्धा किंमत नाही जेव्हा साक्षी आणि दृक्चा विषय येतो तेव्हा. म्हणून आपण जे काही आहोत, आपलं जे काही दिसतंय, आपण ज्या काही प्रमाणाने लोकांकडे व्यक्त आहोत, या प्रमाणाला, या आपल्या किंमतीला काहीही किंमत नाही. आपलं जगातलं असणं हे जगाच्या दृष्टीने कदाचित फार मोठं असेल, परंतु परमार्थाच्या दृष्टीने आपण शून्य आहोत. मेल्यानंतर फक्त आपल्या मैतीला जास्तीत जास्त गर्दी होईल. तुम्ही जगामध्ये प्रसिद्ध असाल तर तुमच्या मैतीला फार मोठी गर्दी होईल, परंतु पुढे तुम्हाला कोणीही विचारणार नाही. म्हणून पुढचा अनंत जन्मांचा जो विचार करू शकतो किंवा अनंत जन्मांचा विचार ज्याच्याकडे आहे, ज्याला अनंत जन्मांचा विचार करण्याची इच्छा आहे, त्याच्यासाठी हा विषय. जो एक जन्माचा विचार करतो त्याच्यासाठी फक्त रूप हा विषय. जो काही जन्मांचा विचार करतो त्याच्यासाठी मन हा विषय. आणि जो अनंत जन्मांचा विचार करू इच्छितो त्याच्यासाठी साक्षी हा विषय. तर इथपासून तर तिथपर्यंत हा जर अभ्यास आपण लक्षात घेतला, हा जर प्रवास आपण लक्षात घेतला, तर आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण या प्रवासामध्ये नक्की कुठल्या ठिकाणी आहोत आणि त्या ठिकाणापासून पुढे आपल्याला जायचं. मग आपल्याकडे तर वेळ कमी राहिली असं काही लोकांना वाटू शकतं. वेळ किती तुमच्याकडे आहे यापेक्षा तुम्ही काय करता याला किंमत. कारण काही लोकांकडे वेळ भरपूर असू शकते पण करत काहीच नाही. म्हणजे कदाचित 1 सेकंदामध्ये तुमचं काम होऊ शकतं आणि कदाचित 10 वर्ष जरी तुम्हाला दिली तरी उपयोग नाही. म्हणून वेळेपेक्षा तुमचा भाव, तुमची ओढ किती आहे हे महत्त्वाचे. हा 1 क्रमांकाच्या श्लोकामध्ये आपण जो अभ्यास केला त्या अभ्यासाप्रमाणे दृकेव न तु दृश्यते इथपर्यंत आपल्याला जायचंय. म्हणजे दृक हा कधीही दृश्य होत नाही आणि तो दृक साक्षी आहे आणि तो साक्षी मी आहे. इथपर्यंतचा प्रवास म्हणजे आपला दृक्दृश्य विवेकचा प्रवास. असा विषय आपण पहिल्या श्लोकामध्ये अभ्यासलेला आहे. त्याच श्लोकाला धरून हा पुढचा श्लोक आहे. त्या श्लोकामध्ये जी सुरुवात आली होती ती रूपम दृश्यम अशी आली होती. मग रूप हे दृश्य आहे, तर या रूप नावाच्या शब्दामध्ये, या रूप नामामध्ये काय काय सामावलेलं आहे हे सांगण्यासाठी या 2 क्रमांकाच्या श्लोकामध्ये आद्य शंकराचार्य सविस्तर वर्णन करतात. नील, पीत, स्थूल, सूक्ष्म, रस्व, दीर्घ आदी भेदतः. रूप म्हणजे काय? रूप म्हणजे निळा, पिवळा, स्थूल, सूक्ष्म, रस्व, दीर्घ इत्यादी जे भेद दिसतात ते. असा या श्लोकातील पहिला भाग आहे. म्हणजे पहिलं चरण, जे जे तुम्ही निळं पाहता, जे जे तुम्ही पिवळं पाहता. आता उदाहरणार्थ ही भिंत कशी आहे? ही भिंत कशी आहे? पिवळी आहे. बरं, ही पिवळी आहे, ही पण पिवळीच आहे. आणि ह्या कपाटाचा तो जो पट्टा दिसतो तो निळा आहे. निळा, पिवळा, स्थूल. स्थूल म्हणजे आता माझ्या हातावर हे काय आहे? तुळशीचं पानं आहेत. तुळशीची पानं ही काय आहेत? स्थूल. आता माझ्या हातावर काय आहे? काही नाही, काही नाही आहे. माझ्या हातावर बरंच काही आहे ते तुम्हाला दिसत नाही म्हणून ते सूक्ष्म आहे. काय आहे? सूक्ष्म आहे. जे ते दिसत नाही म्हणून ते सूक्ष्म आहे. जे दिसत नाही पण असतं त्याला सूक्ष्म असे म्हणतात. मी तुम्हाला आधीच सांगितलं, आपल्या हाताच्या, आपल्या शरीराच्या कुठल्याही अंगावर 1 चौरस इंचामध्ये 1,00,000 सूक्ष्मजीव राहतात. म्हणजे माझ्या हातावर किती जीव आहेत असे? दिसत नाहीत ना. इकडे दिसतात का? कुठे दिसत नाही.
सूक्ष्म म्हणजे आपल्याला सहज जे उपलब्ध होत नाही त्याला सूक्ष्म असे म्हणतात. रस्व, दीर्घ. रस्व म्हणजे छोटा, दीर्घ म्हणजे मोठा. रस्व म्हणजे कमी प्रतीचा, दीर्घ म्हणजे मोठ्या प्रतीचा इत्यादी. भेदता म्हणजे भेद पडणे. नाना विधानी रूपाणी, असे नाना प्रकारचे. नाना म्हणजे अनेक, विधानी म्हणजे विविधता, विविधता. विधानी म्हणजे विविधता. रूपाणी म्हणजे रूपाचे. पश्येत म्हणजे पाहिले जातात. लोचनम, लोचनम म्हणजे डोळ्याने. अनेकदा, लोचनम एकदा म्हणजे एकाच डोळ्याने अनेक विविध नाना प्रकारचे रूप म्हणजेच निळा, पिवळा, स्थूल, सूक्ष्म, रस्व, दीर्घ इत्यादी भेद पाहिले जातात. हा झाला ह्या पूर्ण श्लोकाचा सरळ अर्थ. एकाच डोळ्याने, एकाच म्हणजे डोळा एकच आहे, आपण दोन म्हणतो पण तो एकच दृष्टी आहे त्याची. या एका डोळ्यानेच विविध नाना असलेले निळा, पिवळा, रस्व, दीर्घ, स्थूल, सूक्ष्म असे अनेक भेद जे रूपामध्ये आहेत ते पाहिले जातात. श्लोक संपला. आता याचा आपल्याला अभ्यास करायचा. क्रमाने आपण पहिल्या चरणावर येऊया. पहिल्या चरणामध्ये नील, पीत, स्थूल, सूक्ष्म, रस्व, दीर्घ आदी भेदता असं लिहिलेलं. तर नीळ आणि पिवळा, निळा पिवळा असं आपण म्हणतो. आता निळा पिवळा म्हटल्यानंतर फक्त निळा आणि पिवळाच डोळा पाहतो काय? डोळ्याला किती रंग दिसतात? तुम्ही सांगा, डोळ्याला किती रंग दिसतात? पहिल्यांदा रंगाचा अभ्यास करू आपण. डोळ्याला किती रंग दिसतात? तुमच्या डोळ्याने तुम्ही किती रंग पाहतात? अनेक रंग. अनेक म्हणजे त्यातल्या त्यात प्रमुख सप्तरंगाच्या प्रमुख. तुम्हाला रंगाचा किती अभ्यास आहे बघूया आपण गंमत म्हणून. हे अभ्यास थोडा जरा बाजूला ठेवूया, रंगांचा अभ्यास करूया. तुम्ही म्हणता अनेक, ते म्हणतात 7. बरं, अजून तुमचं कोणी संख्या वेगळी आहे का? बघा, 2 डोळे बघा, 2 वेगवेगळ्या डोळ्यांचा विचार केला. एक डोळा म्हणतोय अनेक, एक डोळा म्हणतो 7. बरं, आता तुमचा डोळे सांगा काय म्हणतो? एवढं आयुष्य गेलं तुमचे रंग पाहिले का नाही? बस, बाकीच्या आता ते दोघांनी आणि 2 सिनियर व्यक्तींनीच असं त्यांच्यामध्येच भेद निर्माण झाल्यामुळे बाकीचे लोक गप्पच बसले, बाकीचे लोक काय बोलले नाहीत. आणि 2 सिनियर व्यक्तीच आता वेगवेगळे बोललेत. दोघांनी एक बोलले असते तर काहींनी त्याला दुजरा तरी दिला असता, हा आमचं पण तेच म्हणणं आहे. परंतु असं झालं नाही, आहे की नाही? मग काय करा, दोघांमध्ये काय मांडवली करायची का? अनेक रंग. बरं, अनेक रंग. इथे श्रीमद आद्य शंकराचार्यांनी निळा आणि पिवळा असे 2च लिहिलेत. मग काय करावं? त्यांना 2च दिसतात काय? त्यांना 2च दिसतात. त्यांनी 2च रंग दिले, निळा आणि पिवळा. पुढे शब्द आधी वापरला नाही, ते मग पुढे स्थूल, सूक्ष्म, रस्व, दीर्घ आदी असं आहे ना. ते दोघांची जोडी केली त्यांनी. इत्यादी नाही, इत्यादी ते जोडींना इत्यादी म्हटलं. अशा अनेक जोड्या. मग त्याच्यामध्ये निळा पिवळा ही एक जोडी, स्थूल सूक्ष्म ही एक जोडी, पांढरा काळा ही पण जोडी, पिवळा जांभळा ही पण जोडी. अनेक रंग तुम्ही पाहता का 7 रंग पाहता? तर नाना म्हणता आम्ही काही 7 रंग नाही पाहतो, अनेक रंग पाहतो. बरोबर, म्हणजे तुमच्या म्हणण्याप्रमाणे ते जुळलं. त्यांचं म्हणणं तुमचं म्हणणं एक आलं. बरं, बाकी कोणाला म्हणायचं काय वेगळा रंग पाहता तुम्ही? नाही ना, अनेक रंग पाहता. बरं, अनेक रंग पाहता. अनेक रंग हे मुळात जर विचार केलं तर एकाच रंगातून तयार होतात नव्हे. जेव्हा 7 रंग तयार होतात, हे नाही, अनेक रंग 7 रंगातून तयार होतात. त्याच्यापेक्षा आपण जरा थोडा अभ्यास सूक्ष्म करूया समजण्यासाठी. म्हणजे ते काही तुम्हाला माहिती असायलाच पाहिजे असं नाही, परंतु थोडी माहिती आता रंग आला म्हणून थोडीशी करूया. की हे जे अनेक रंग आहे ते 7 रंगातून येतात. 7 रंग 4 रंगातून येतात. माहिती आहे का? ते कुठले कुठले? शाळा शिकले का नाही तुम्ही? शाळेमध्ये 4 रंगातून पुढचे रंग तयार होतात असं लिहिलेलं आहे. सांगा कुठले? निळा, पिवळा, हिरवा, लाल, कन्फ्युज. लाल, निळा, पिवळा, सफेद. हिरवा नको? पिवळा आणि लाल एकत्र हिरवा. ज्यांना चित्रकलेची माहिती आहे ते लोक सांगू शकतील, आपला काय तेवढा अभ्यास नाही. असो, पण 7 रंग तयार होण्यासाठी काहीतरी 3-4 रंग घेतात. आपण
आता काय करूया, रंगारी लोक नसल्यामुळे आपण त्याचा विचार नको करायला. रंगारी म्हणण्यापेक्षा चित्रकार लोक इथे कोणी नसल्यामुळे आपण त्याचा विचार न करणे ठीक आहे. आपण त्याच्यापेक्षा थोडा वेगळ्या विचाराने जाऊया अजून. तर हे जे 4 रंग आहे त्याला 4 कलर म्हणतात. 4 रंगातून 7 रंग, 7 रंगातून अनेक रंग. पण हे 4 रंग जे आहे ते मुळात कुठून येतात आणि कसे येतात? तर हे जे रंग आहेत हे रंग 4 रंगातून जेव्हा येतात असं आपण म्हणतो, ते सगळे रंग पांढऱ्या रंगातून येतात. म्हणजे पांढरा रंग, या रंगामध्ये सगळे रंग असतात आणि या पांढऱ्या रंगातून हे रंग बाहेर पडतात. सगळे रंग ज्या रंगात आहेत त्याला म्हणतात पांढरा. पांढऱ्या रंगामध्ये सगळे रंग असतात. सगळ्या रंगांचं मिश्रण केलं म्हणजे पांढरा रंग तयार होतो. म्हणजेच पांढऱ्या रंगातूनच सगळे रंग तयार होतात आणि सगळे रंग काढले की काळा रंग तयार होतो. सगळ्या रंगांचा अभाव म्हणजे काळा आणि सगळ्या रंगांचं मिश्रण म्हणजे पांढरा आणि त्यातल्या 4 रंगाचं मिश्रण म्हणजे सप्तरंग आणि 7 रंगाचं मिश्रण म्हणजे अनेक रंग. असं हे मिश्रण आहे. असो, तर रंग जे आहेत हे रंग निळा आणि पिवळा या ठिकाणी जरी लिहिलेले असले तरी सुद्धा तुम्ही निळा पिवळा असं म्हणताना फक्त निळा पिवळा न घेता निळा, पिवळा, पांढरा, जांभळा, काळा असून काय तुम्हाला जे रंग निर्माण करता येतील ते सगळे रंग या 2 शब्दात आहेत. डोळ्यांना हे सगळेच दिसतात, कारण डोळा काय फक्त निळा आणि पिवळाच पाहतो असं नाही. म्हणून या ठिकाणी निळा पिवळा हे 2 शब्द हे प्रतिनिधी आहेत फक्त रंगाचे. ते काय असे गरजेचं नाही की आद्य शंकराचार्यांना फक्त 2च रंग दिसत आहेत. तर हे सगळ्याच रंगांना इथे लिहिण्याच्या ऐवजी फक्त 2 प्रतिनिधी म्हणून शब्द निळा आणि पिवळा असं वापरलाय. मग त्यांना निळाच का आवडला, पिवळाच का आवडला त्याच्या वाद करायचं काही कारण नाही. म्हणजे निळा पिवळा आवडो नाहीतर कुठलाही आवडो, परंतु निळा आणि पिवळा हे 2 शब्द त्यांनी फक्त प्रतिनिधी म्हणून लिहिलेले आहेत. तर रंग जो आहे हा डोळ्यांना दिसतो. बरं, मला सांगा, एकच रंग असतो का अनेक असतात? रंग एकच असतो का अनेक असतात? निळा पिवळा असं म्हटल्यामुळे काय झालं, रंग कसे आहेत? अनेक आहेत. म्हणून पुढे नाना शब्द त्यांनी वापरलेला. नाना. बरं, नाना म्हणजे अनेक आहेत. मग अनेक असले तरी सुद्धा समान आहेत का? समान आहेत का? नाना असू शकतात परंतु समान असू शकतात. मग तुमच्या घरामध्ये अनेक फळं ठेवलेली आहेत असं जर म्हटलं, तर अनेक फळं म्हटल्यानंतर मग ती फळं एकच असू शकतील. अनेक आहेत. अनेक ही संख्या आहे, नाना ही संख्या आहे. म्हणून ते वेगवेगळे आहेत, त्याच्यामध्ये विविधता आहे. म्हणून त्यांनी विधानी हा शब्द वापरलाय. नाना विधानी म्हणजे निळा आणि पिवळा असं जेव्हा म्हटलंय, निळा आणि पिवळा असं जेव्हा म्हटलेलं आहे तेव्हा अनेक दिसतं आणि विविधता दिसते. म्हणून निळा आणि पिवळा असा आहे. विविधता आहे, अनेकता आहेच पण विविधता आहे. म्हणून आपण डोळ्यांनी जे काही रंग पाहतो हे सगळे अनेक आहेत. अनेक रंग पाहतो, विविध रंग पाहतो. म्हणून अनेक आणि विविध मध्ये थोडासा फरक आहे, लक्षात घेण्यासारखा आहे तो. म्हणून त्यांनी 2 शब्द वापरले. असो, त्याचाही आपण हळूहळू सूक्ष्म अभ्यास करत जाणार आहोत. नाना विधानी हे नील आणि पित म्हणजे निळा आणि पिवळा हे 2 शब्द रंगांचं प्रतिनिधित्व करतात. आणि या 2 रंगांना नव्हे तर आपण सर्वच रंगांना डोळ्यांनी पाहतो. डोळ्यांनी जेव्हा आपण या रंगांना पाहतो तेव्हा त्याच्यातला भेद आपल्याला लक्षात येत नाही का येतो हे लक्षात घ्यायला पाहिजे. तर आपल्याला त्यातला भेद लक्षात येतो. तो जो भेद आहे हा भेद म्हणजे हा निळा आहे, हा पिवळा आहे, हा काळा आहे, हा हिरवा आहे. अशा प्रकारे प्रत्येक रंगातला भेद आपल्याला लक्षात येतो. जर लक्षात आला नाही तर गडबड आहे. एक माझा मित्र आहे म्हणजे मित्र फार जुना, आता त्याच्यानं माझा काही कुठल्याही प्रकारचा संबंध नाही आहे. पण त्या काळामध्ये जेव्हा तो माझ्यासोबत होता तेव्हा त्याला जर मी असं काहीतरी एखादं पुस्तक किंवा असं काहीतरी त्या टेबलवरून इकडे दे रे असं म्हटलं की तो म्हणायचा कुठलं पुस्तक? मग मी त्याला ते हिरवं पुस्तक दे बरं इकडे. मग तो फार गोंधळून जायचा. त्याची अडचण तयार व्हायची. काय व्हायचं? त्याची अडचण तयार व्हायची. मी त्याला म्हणलं की ते हिरवं पुस्तक दे की तो हडबडायचा. मी विचार हा असं काय करतो? मग तो काय करायचा, दुसरंच पुस्तक एखादं धरून मला द्यायचं. अरे तुला हिरवं कळतं का नाही रे असं म्हटलं की तो मग तो परत दुसरं पुस्तक कुठलं तरी द्यायचा. मग अरे तुला हिरवं पुस्तक सांगतो, लक्ष दे की जरा नाही. म्हणजे कधीतरी तो निळा पुस्तक द्यायचा, कधीतरी लाल पुस्तक द्यायचा म्हणजे कवर. असं बरेच वेळा झालं.
मग त्याने मला गुपचूपपणे सांगितलं की मला ना रंगच कळत नाहीत. काय कळत नाही? मला रंगच कळत नाहीत. मी तुम्हाला एक गोष्ट जी सांगतोय ही खरी गोष्ट सांगतो. त्याला रंगाचं ज्ञान नाही. रंगाचं ज्ञान नाही म्हणजे त्याला कलर ब्लाइंडनेस म्हणतात. आणि कलर ब्लाइंडनेस नावाचा एक आजार येतो. कलर ब्लाइंडनेस म्हणजे रंग संगती न कळणे, डोळ्यामधले कुठल्या तरी डिफेक्टमुळे तो तयार होतो. मग त्यांना रंग नीट कळत नाहीत. त्याला मग गमतीने आम्हाला कळलं, मग मला कळलं, मग दुसऱ्याला कळलं, मग तिसऱ्याला कळलं, मग आम्ही गंमत त्याची करायची. म्हणजे सापडला कुठे, हे सांग रे, भिंतीचा कलर कुठला आहे? मग पिवळा असेल तर म्हणायचा पांढरा आहे किंवा मग हिरवा आहे, काही सांगून द्यायचा. मग आम्हाला टाइमपास. असो, त्याच्यातला गमतीचा भाग सोडून द्या. परंतु असं होतं की रंग कळत नाही. डोळ्यामध्ये असलेल्या बिघाडामुळे तो रंग कळेना. कुठेतरी काहीतरी बिघाड आहे, काहीतरी अडचण असेल, त्याचा उपचार केला तो कदाचित बरा होईल, कदाचित उपचार करून बराही होणार नाही, माहीत नाही. त्याच्यावर आपण जास्त विचार नाही करत आहे. परंतु सर्वांनाच रंग कळतील असं नाही आहे. रंगातला भेद लक्षात येईल असं काही सांगता येत नाही, खात्री नाही. परंतु 99% लोकांना रंग जो आहे या रंगातला भेद कळतो. म्हणजे तुम्हाला सर्वांना, इथे बसलेल्या कोणाला कलर ब्लाइंडनेस नाही ना? नाहीये? विचारू का रंग? विचारतो जाऊ. बर, आता माझ्या हातात ही जी वस्तू आहे, या वस्तूचा रंग कुठला आहे? कुठला रंग आहे बघा. म्हणजे एवढी अडचण आहे लोकांची. आता कळत नाही का? कळतोय, घाबरतात. घाबरतात सांगाय. सगळ्यांनाच माहिती हा रंग कुठला आहे? हिरवा आहे. हिरवा रंग पाहिलाय का तुम्ही? हिरवा रंग पाहिलाय? हिरवा रंग असा असतो. हा हिरवा आहे. हा हिरवा आहे का? म्हणजे बऱ्याच वेळा आपल्याला माहीत असतो पण भेद आपल्याला कळत नाही. माहीत नाही असं नाही, माहीत आहे. म्हणजे आता त्या मित्राला काय, त्याला माहीतच नाहीये, त्याला कळतच नाहीये. काही वेळेस असं होतं की कळत असतं पण घाबरून सांगत नाही. काही वेळेस कळत असतं पण सोप्या भाषेत आपलं काहीतरी सांगायचं म्हणून ठीक आहे हिरवा आहे किंवा हिरव्या रंगाकडे झुकणारा कलर आहे असं म्हणतात. रंग कळत नाही असं नाही, रंग कळतो पण त्या रंगातला भेद जो आहे तो कळतो का नाही हा महत्वाचा विषय. रंग कळत नाही, तुमच्या डोळ्यांना रंग कळतोच, पण रंगातला भेद कळायला पाहिजे. आणि तो भेद कळतो आपल्याला सगळ्यांनाच. 99% लोकांना कळतो किंवा 99.99% लोकांना रंगभेद कळतो. त्यामुळे इथे मी प्रश्न विचारला आणि तुम्ही सांगितलं नाही किंवा सांगितलं तरी तो विषय नाहीच आहे. सगळ्यांना कळतोच रंग. फक्त आपण सोप्या पद्धतीने सांगावं म्हणून आपण एक काहीतरी जनरल जो प्रमुख कलर आहेत, प्रमुख जे रंग आहेत ते सांगत असतो. मग त्याला त्या रंगाला कुठली तरी शेड असते किंवा वेगळे रंग मिश्रण केलेले असतात, म्हणून आपण त्यातला जो प्रमुख आहे. आता ह्या रंगामध्ये जसं हा काही एकदम हिरवा रंग नाहीये, ह्या हिरव्या रंगामध्ये अनेक बाकीचे काही रंग एकत्रित झालेले आहे. जसं जांभळा त्यामध्ये थोडा दिसतो, तर हे रंग त्याच्यामध्ये आलेले आहेत. म्हणून आपण ते नक्की कुठला सांगावं तर हिरवा आपण सांगतो आणि तो बरोबरच आहे, कारण की हिरवा त्याच्यात अधिक आहे म्हणून. तर हा जो भेद आपल्याला लक्षात येतो तो कोणाला लक्षात येतो? रंगातला भेद लक्षात कोणाला येतो? म्हणजे रंगामध्ये भेद आहे हे तुम्हाला मान्य आहे, रंगामध्ये नानात्व आहे हे मान्य आहे, रंगामध्ये विविधता आहे हे सुद्धा मान्य आहे. म्हणून नाना विधानी आणि आधी लिहिलेला भेदतः हा शब्द, या शब्दाने काय लक्षात येतं की नीलपीत म्हणजे या प्रतिनिधी असलेल्या शब्दांनी जो रंगांचा भेद सांगितला, या रंगामधले नानात्व सांगितलं आणि रंगामध्ये असलेली विविधता सांगितली, ती आपल्या सगळ्यांना कशामुळे कळली? डोळ्यामुळे कळले. म्हणून डोळ्यामुळे आपल्याला हा भेद लक्षात आला. डोळ्यामुळेच आपल्याला यातलं नानात्व आणि विविधता लक्षात आली. हा विषय झाला रंगाचा. दुसरा विषय स्थूल आणि सूक्ष्म. स्थूल पदार्थ आणि सूक्ष्म पदार्थ. स्थूल म्हणजे मोठा आणि सूक्ष्म म्हणजे लहान. स्थूल पदार्थ म्हणजे मोठा पदार्थ. तुमच्या समोर मी बसलेलो आहे, हा काय स्थूल पदार्थ. हा पदार्थ दिसतो म्हणून हा कोणाला दिसतो? हत्ती. हत्ती काय? स्थूल म्हणजे मोठा पदार्थ आहे. हत्ती हा स्थूल पदार्थ आहे. आणि मुंगी किंवा आपल्या हातावर किंवा इकडे तिकडे असले छोटे छोटे जीव. स्थूल आणि सूक्ष्म याच्यामध्ये स्थूल म्हणजे सहज जो आपल्याला डोळ्यांनी दिसतो तो स्थूल पदार्थ, आणि जो
पाहण्यासाठी आपल्याला थोडासा लक्ष द्यावं लागतं, तो सूक्ष्म पदार्थ. सूक्ष्म पदार्थ पण डोळ्याने दिसतो. सूक्ष्म म्हणजे असा सूक्ष्म घेतलेला नाही, म्हणजे मन हा सूक्ष्म आहे, परंतु मन असा सूक्ष्म पदार्थ इथे घेतलेला नाही. तर डोळ्याने जो सहज दिसतो तो, आणि डोळ्याने जो सहज दिसत नाही त्याला पाहण्यासाठी थोडंसं बारकाईने पाहावं लागतं, लक्ष द्यावं लागतं, तो त्या पदार्थाला सूक्ष्म पदार्थ असं म्हणतात. मग सगळेच पदार्थ आपल्याला डोळ्याने सहज दिसतात काय? दिसतात का? सहज. आता मी हातावर दाखवलेले जंतू हे तर सूक्ष्म, फारच सूक्ष्म आहे, ते तर दिसतच नाही, त्याला सूक्ष्मदर्शक पाहिजे. पण सूक्ष्मदर्शक असेल तर डोळ्याने दिसतो. सूक्ष्मदर्शकाच्या साह्याने डोळ्याने पाहता येतं, पण आपण त्याचा विचार नाही करत आहे. आपण सध्या फक्त एवढाच विचार करूया की डोळ्याने जो पदार्थ सहज दिसतो त्याला स्थूल म्हणायचं, आणि डोळ्याने जो पदार्थ थोडं लक्ष दिल्यानंतर दिसतो त्याला सूक्ष्म म्हणायचं. मग जसं हत्ती सहजच दिसतो, डोळ्याने सहज दिसतो, हत्तीला पाहण्यासाठी काय एवढा विचार करावा लागतो, पण मुंगी मात्र जरा बारकाईने पाहावी लागते. त्यातल्या त्यात अजून एक बारीक, एकदम लाल बारीक मुंगी असेल तर ती पाहायला अजून थोडं जास्त लक्ष द्यावं लागतं. किंवा धान्यामध्ये असलेले बारीक बारीक किडे हे थोडं बारीक लक्ष द्यावं लागतं, तेव्हा दिसतात. म्हणजे काही पदार्थ आपल्याला लगेचच दिसतात, काही पदार्थ दिसायला दिसत नाही असं नाही, काही पदार्थ दिसत नाही असं नाही, पण थोडंसं लक्ष दिल्यानंतर दिसतात. उदाहरणार्थ आपण जर आकाशाकडे बघितलं, अंधारामध्ये आपण जर आकाशाकडे पाहिलं तर आपल्याला चंद्र लगेच दिसतो, म्हणून चंद्र हा स्थूल आहे. आणि शुक्राची चांदणी पहा असं म्हटलं की लवकर नाही दिसत, मग त्याला सांगतात अरे इकडे 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 बघ, हे बघ हे बघ असं बघ. किंवा सप्तर्षी पहा म्हटलं की मग आपल्याला थोडंसं वेळ लागतो. तुम्ही सप्तर्षी पाहिली आहे का सगळ्यांनी? सप्तर्षी म्हणजे काय? 7 चांदण्या. तर 7 चांदण्या पहा म्हटलं की जरा थोडंसं वेळ लागतो. म्हणजे या झाल्या सूक्ष्म, त्या चांदण्या कशा सूक्ष्म आहेत. काही पदार्थ पाहण्यासाठी थोडी वेळ द्यावी लागते, म्हणजे लक्ष दिल्यानंतर ते लक्षात येतं, नंतर ते दिसतात. आणि काही पदार्थ सहजच दिसतात, म्हणजे त्याला काही जास्त वेळ लागणार. पहा म्हटलं की लगेच दिसतात, पहा म्हटलं की लगेचच दिसतात, म्हणून ते स्थूल. तर हे जे 2 पदार्थ आहे, हा जो भेद तयार झाला की एक पदार्थ लगेचच दिसतो, एक पदार्थ पाहण्यासाठी वेळ लागतो. दिसतात दोन्ही डोळ्यानेच. म्हणून ह्या स्थूलातल्या स्थूल पदार्थापासून तर सूक्ष्मातल्या सूक्ष्म पदार्थापर्यंत जे डोळ्याने दिसतात, डोळ्याने दिसणाऱ्या सूक्ष्मातल्या सूक्ष्म पदार्थापासून तर डोळ्याने दिसणाऱ्या स्थूलातल्या स्थूल पदार्थापर्यंत मध्ये येणारे जेवढे काही पदार्थ आहेत ते कोण पाहतं? डोळाच पाहत. हे सगळे डोळा पाहत. मग ह्याच्यामध्ये किती पदार्थ आहेत? 1 आहेत का 2 आहेत का 3 आहेत? यामध्ये किती पदार्थ आहेत? अनेक, म्हणजे नाना. बरं, एकाच जातीचे एकाच प्रकारचे आहेत का? नाही, विविध, म्हणून विधानी. म्हणून स्थूल सूक्ष्म हे नाना पदार्थ आहेत, ते विधानी म्हणजे विविध आहेत. अनेक आणि विविधता असलेले हे स्थूल आणि सूक्ष्म पदार्थ आहेत, आणि प्रत्येकामध्ये भेद आहे. आता भेद अनेक प्रकारचा असतो, सजातीय, विजातीय, स्वगत. आपण जे असं शास्त्राच्या दृष्टीने बोलायचं झालं तर अशा प्रकारचे भेद त्या ठिकाणी दिसतात. स्वगत भेद, सजातीय भेद, विजातीय भेद, बरोबर नाही? म्हणजे स्थूल आणि सूक्ष्म पदार्थामध्ये असे भेद दिसतात. रंगामध्ये सुद्धा असेच भेद दिसतात. काही एकाच जातीचे रंग असतात, काही वेगळ्या जातीचे रंग असतात. म्हणजे रंगांना सुद्धा जात असते, रंगांना सुद्धा स्वगत, सजातीय, विजातीय भेदामध्ये आपण टाकू शकतो. तसे स्थूल सूक्ष्म पदार्थ सुद्धा अशा प्रकारचे भेद पावलेले असतात. आणि हे सगळे स्थूल आणि सूक्ष्म पदार्थ जे भेद पावलेले असतात ते सुद्धा आपण एका या डोळ्यानेच पाहतो. म्हणून डोळा हा अनेक विविध असलेले भेद पावलेले स्थूल पासून तर सूक्ष्मापर्यंत पदार्थ पाहतो. डोळ्याला हे सगळे दिसते. 3रा भाग, रस्व दीर्घाती भेदता. रस्व आणि दीर्घ. रस्व म्हणजे आखूड, छोटा, आणि दीर्घ म्हणजे लांब, मोठा. आता मग स्थूल आणि सूक्ष्म, रस्व आणि दीर्घ असे भेद करायचं कारण काय होतं ना? वास्तविक विचार केला तर नीलपित रंग झाला, स्थूल सूक्ष्म आकार झाला, मग रस्व दीर्घ असं भेद करायचे काय कारण? कारण रस्व आणि दीर्घ शब्दामध्ये तसं पाहिलं तर स्थूल सूक्ष्म असा थोडासा अंतर्भाव अर्थाचा होतो. मग असं थोडासा बदल करण्याचं कारण काय? पण रस्व हा शब्द कधी का वापरण्यात येतो? रस्व म्हणजे जवळचा असेल तर आपण त्याला रस्व जर म्हटलं
आणि दीर्घ म्हणजे लांबचा असं जर म्हटलं तर थोडासा भेद आपल्याला करता येईल. लांबचा पदार्थ असला, दूरचा पदार्थ असला तर तो दीर्घ म्हणा आणि जवळचा असेल त्याला ऱ्हस्व म्हणा. ऱ्हस्व या शब्दामध्ये एक प्रकारे छोटा असा एक अर्थच आहे आणि जवळचा असा एक अर्थच आहे. दीर्घ या शब्दामध्ये मोठा किंवा व्यापक असा एक अर्थ आहे आणि लांबचा असा एक अर्थ. वास्तविक ऱ्हस्व या दीर्घ या दोन शब्दाने आपण व्यापक आणि व्यापकच्या विरुद्ध मर्यादित असा जर अर्थ घेतला तर तो जास्त योग्य आहे. कारण लांब म्हटलं आणि जवळ म्हटलं त्याच्यापेक्षा जर तुम्ही व्यापक आणि मर्यादित असा जर अर्थ घेतला तर जास्त अजून आपल्याला फायदा होईल. कसा बघा, मर्यादित म्हटला की मर्यादित झालेला पदार्थ आपल्याला डोळ्याने दिसतो. मर्यादित झालेला म्हणजे कसा, मर्यादित झालेला पदार्थ कसा असतो, जसं हे घर, हे काय मर्यादित आहे. घर हे मर्यादित पदार्थ आहे, तो डोळ्याने दिसतो. किंवा एखादं भांड, हंडा, पातेलं, हे कसे मर्यादित पदार्थ आहे. प्रत्येक पदार्थ मर्यादित आहे. मर्यादित सगळे पदार्थ आपल्याला म्हणजे ऱ्हस्व ते जवळ असो किंवा दूर असो ते आपल्याला दिसतात. मर्यादित पदार्थ आपल्याला दिसतात. आणि काही पदार्थ व्यापक असतात ते सुद्धा दिसतात. जसं व्यापक पदार्थाचा विचार केला तर सगळ्यात जास्त व्यापक काय, आकाश. आकाश हे आपल्याला दिसतं. आकाश आपण डोळ्याने पाहतो का नाही, तुम्ही असं म्हणा बरं मी आकाश पाहत नाही. म्हणजे अवकाश जे आहे, आकाशाचं जे अवकाश स्वरूप आहे, आकाशाचं जे आकाश अवकाश हे पोकळी हे जे स्वरूप आहे हे सुद्धा आपण डोळ्यानेच पाहतो. या ठिकाणी असलेला आकाश लक्षात येते का नाही. म्हणजे व्यापकातला व्यापक पदार्थ असो किंवा मर्यादित झालेला कुठलाही पदार्थ असो, मर्यादित पदार्थ सुद्धा आणि व्यापक पदार्थ सुद्धा हे दोन्ही पदार्थ आपण डोळ्यानेच पाहतो. मग या व्यापकातल्या व्यापक पदार्थापासून म्हणजे आकाशापासून तर पृथ्वीपर्यंत मध्ये काही जे काही येईल ते सगळं आपण डोळ्यानेच पाहतो. म्हणून डोळ्याने काय काय पाहतोय आपण. मग हे आकाश जे व्यापक आहे ते किंवा एखादा स्थूल मर्यादित पदार्थ म्हणजे दगड, कारण दगड हा मर्यादित झाला, छोटासा एक दगड हा मर्यादित आहे. हा जो पदार्थ आहे हा पदार्थ सुद्धा एक आहे का अनेक आहेत, तर हे पदार्थ अनेक पदार्थ आहेत. अनेक ऱ्हस्व दीर्घ पदार्थ, विविध ऱ्हस्व दीर्घ पदार्थ आणि भेद असलेले पदार्थ, त्यांच्यामध्ये भेद आहे. म्हणून अशा तीन रीतीने या पदार्थांचा जो आपण रूपाचा विचार करतोय तो आपल्या एका डोळ्याला दिसतो. एकच डोळा पण अनेक विविध असलेले भेद पावलेले पदार्थ पाहतो. एकच डोळा. डोळ्याच्या समोर जो विषय आहे हा विषय कसा आहे, या डोळ्याच्या समोरचा विषय रंग अनेक विविध भेद पावले. स्थूल सूक्ष्म पदार्थ अनेक विविध भेद पावले. ऱ्हस्व दीर्घ पदार्थ अनेक विविध आणि भेद पावलेले. मग हे फक्त एवढेच वर्ग करावेत का असं एखादा म्हणून हट्ट धरेल. म्हणून आद्य शंकराचार्य म्हणतात एवढेच नव्हे, तुम्ही असून असे किती भेद तयार करा, असे किती तुम्ही वर्ग करा. जसं त्यांनी तीन वर्ग दिले, रंग, स्थूल सूक्ष्म, ऱ्हस्व दीर्घ, असे तीनच वर्ग करायला पाहिजेत असा काही त्यांचा हट्ट नाही. म्हणून त्यांनी तिथे आदी हा शब्द वापरला, म्हणजे इत्यादी असा शब्द येतो. ऱ्हस्व दीर्घ आधी म्हणजे ऱ्हस्व दीर्घ इत्यादी असेच वर्ग नाही तर याच्यासारखे तुम्हाला जेवढे वाटतील तेवढे वर्ग करा, म्हणून ते इत्यादी शब्द येतो. इत्यादी शब्दाने अनेक वर्ग दिसतात आणि हे सगळे वर्ग या तीन प्रकारे भेद पावतात. एक, त्यांच्यामध्ये असलेला अनेकत्व, त्यांच्यामध्ये असलेलं नानात्व, त्यांच्यामध्ये असलेली विविधता म्हणजे विधानी आणि त्यांच्यामध्ये असलेला भेद म्हणजे वेगवेगळेपणा. जगातले सगळे पदार्थ या तीन वर्गात जातात. म्हणजे अशा तीन प्रकारे त्याची विभागणी होती. एक म्हणजे अनेकत्व, एक म्हणजे नानात्व, एक म्हणजे विविधता आणि एक म्हणजे त्यांच्यामध्ये असलेला भेद. अशा तीन प्रकारे त्यांची वर्गवारी करता येते किंवा हे तिन्ही त्याच्यामध्ये असतातच. कुठलाही पदार्थ तुम्ही घ्या, हा सगळे पदार्थ जे डोळ्याने दिसतात हे डोळ्याने दिसणारे पदार्थ अशा रीतीने
आहेत. म्हणून नाना विधानी रूपाणी पश्येत म्हणजे पाहिले जातात. लोचनम, लोचनम म्हणजे डोळा, आणि एकदा म्हणजे एकाच डोळ्याने हे एवढं दिसतं. हे तर फारच आश्चर्यकारक आहे. एकाच डोळ्याला एवढे पदार्थ दिसतात. कारण तुम्ही फक्त रंग जरी विचार केला तर किती आहेत, स्थूल पदार्थांचा विचार केला तर किती आहेत, सूक्ष्म पदार्थांचा विचार केला तर किती आहेत, रस व दीर्घ पदार्थांचा विचार केला तर किती आहेत, अजून ह्याच्या पुढे गणितच नाही किती आहेत, म्हणजे इत्यादी शब्दाने मोजता येत नाही असं दिसतं. म्हणजे असे एवढे पदार्थ जे भेद निर्माण करून झालेले आहेत. भेद आहे त्या ठिकाणी. कारण भेदता म्हटल्यानंतर अशा प्रकारे भेद झाला आहे त्यांची अशा प्रकारे वर्गवारी झाली आहे. निळा, पिवळा, स्थूल, सूक्ष्म, रस्व, दीर्घ इत्यादी प्रकारे त्यांचा भेद निर्माण झाला. अशा प्रकारे या रूपामध्ये भेद झाला. हा भेद कुठे आहे? रूप या विषयामध्ये हा भेद आहे. मग हा भेद तुम्ही मान्य करा का अमान्य करा, तुमचा डोळा मात्र त्याला तो पाहतोच. त्याच्यामधलं अनेकत्व तुम्ही मान्य करा अथवा न करा, तुमचा डोळा तो पाहतोच. त्याच्यामध्ये असलेल्या विविधता तुम्ही मान्य करा किंवा करू नका, तो डोळा पाहतोच. आणि हा डोळा मात्र एकटाच आहे. एकच डोळा एवढे विविध अनेक भेद पावलेले रूप पाहतो. आता या भेद पावलेल्या रूपानुसार त्याची अवस्था काय होते, त्या डोळ्याची अवस्था काय होते, डोळा काय विचार करू लागतो. ह्या भेदामुळे डोळ्याचं काय झालं, डोळ्यात बदल होत नाही. डोळ्यात बदल होत नाही, पण डोळ्याला काय वाटतं. आपण आतमधला आधी विचार नाही करत आहे, हे लक्षात घ्या. पहिली गोष्ट, इथून पुढे आपल्याला आतमध्ये जायचंय, पण सध्या डोळ्याच्या मागे जायचं नाही. सध्या डोळ्याच्या मागे जाऊ नका, डोळ्याच्या पुढे विचार करतोय. मला सांगा, डोळ्यात बदल होत नाही असं तुम्ही जे म्हणताय ते खरं आहे? डोळ्याला काय आवडतं, डोळ्याला काय आवडतं, डोळ्याच्या मागचं जाऊ द्या, डोळ्याला काय आवडतं. डोळा याच्यामधलं भेद पाहतो, अनेकत्व पाहतो, त्याच्यामध्ये असलेले विविधता पाहतो का, त्याच्यामध्ये असलेलं अभेद पाहतो का, त्याच्यामध्ये असलेलं एकत्व पाहतो का, त्याच्यामध्ये असलेले विविधता नाहीशी करतो. डोळा काय करतो, डोळ्याला काय वाटतं. डोळा जो आहे हे सगळं पाहतो, हे ठीक आहे. प्रत्येकाच्या डोळ्याला लालच रंग आवडतो का? प्रत्येकाच्या डोळ्याला लाल रंग आवडतो. माझ्या डोळ्यांना फक्त लाल रंग आवडतो असं होतं का? नाही. मग काहीच्या डोळ्यांना, बरं एकच माणूस घेऊ आपण, एकाच माणसाला लाल रंगच कायम आवडतो का? डोळा हे पाहतो, मग रंग जेव्हा तो पाहतो, एकच डोळा जेव्हा रंग पाहतो, त्या रंगामध्ये असलेला भेदही तो पाहतो. रंग ही एक जात आहे असं जर धरलं, त्यातल्या एखाद्या भेदामध्येच तो अडकतो. रंग ही काय आहे, त्याने भेद मान्य करावा आणि एकाचा स्वीकार का करावा. डोळा काय करतो, डोळा अनेक रंग पाहतो आणि स्वीकार एकाचाच करतो. पाहतो तो अनेक पाहून त्याचं लक्ष मात्र कशावर आहे, एकाच रंगावर. स्थूल सूक्ष्म अनेक पदार्थ पाहतो, पण त्याचं लक्ष कशावर असतं, काही पदार्थांवरच असतं. एका पदार्थावर किंवा काही पदार्थांवर, काही रंगांवरच त्याचं लक्ष राहतं. काही स्थूल सूक्ष्म पदार्थांवरच डोळा लक्ष ठेवतो, काही रस व दीर्घ पदार्थांवरच डोळा लक्ष ठेवतो. त्यांच्यामध्ये असलेल्या भेद असू द्या, त्यांच्यामध्ये असलेले अनेकत्व असू द्या, त्यांच्यामध्ये असलेले विविधता असू द्या, पण डोळ्याचं मात्र लक्ष कशावर आहे, रूप या विषयावर नाही. डोळा हा रूप पाहतो, पण डोळा हा रूप पाहत नाही. त्याच्यामध्ये असलेला भेद तो पाहतोय. त्याच्यामध्ये असलेला जो भेद आहे, तो भेद तो अजून कसा दृढ करतोय. आता हा भेद या शब्द इथे जे वापरलेला आहे तो कसा आहे, त्याच्या एक वर्गवारी मांडलेली आहे. रूप हे त्याचं एकत्व आहे. डोळ्याच्या पुढे काय आहे,
रूपाणी हा एकत्व आहे. या ठिकाणी नाना विधानी रूपाणी या शब्दामध्ये तुम्ही हा श्लोक जो आहे ते नीट पुन्हा अभ्यासाची गरज आहे. पुन्हा माघारी येऊ आपण. मी काय म्हणतोय हा सूक्ष्म विचार आहे, याच्या मागे थोडंसं पुन्हा अभ्यास सांगतो. नील पीत स्थूल सूक्ष्म रस्व दीर्घाती भेदता नाना विधानी. बस इथपर्यंत आलो. त्याच्या पुढे गुप्त अभ्यास आहे. रूपाणी. रूपाणी काय? एक. रूपाणी काय? एक आहे. रूप एकच आहे. आता रूपाणी असा शब्द लिहिलेला आहे आणि त्याच्या पुढे पश्यत लोचनम एकदा. मग हा एकदा शब्द एक डोळ्यासाठी पण आहे आणि एक शब्द रूप या शब्दासाठी सुद्धा आहे. कारण रूप हा एक विषय आहे. रूप हा काय? हा एकच विषय आहे. रूप हा एकच विषय आहे. पाहणारा सुद्धा एकच आहे, डोळा. पण रूप एक असताना त्या रूपामध्ये जे अनेकत्व आहे त्या अनेकत्वामधील काही भागावर तो खिळून बसल्यामुळे तो भेद त्याचा दृढ राहतो. हा जो भेद आहे तोच त्याला बंधाला कारण. आता डोळ्याने तसं रूप अनेक पाहू की नाही? पाहावे ना, पण भेद ठेवून. अनेकात एकत्व, विविधतेत एकत्व, भेदात एकत्व. हे केव्हा शक्य होतं? जेव्हा हा सगळा भेद कोण आहे हे लक्षात येतं तेव्हा. म्हणून आद्य शंकराचार्यांनी जे लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये नील पीत स्थूल सूक्ष्म रस्व दीर्घ आदी भेदता नाना विधानी. कोण? रूपाणी. कोण आहे? रूपाणी. आणि डोळा काय पाहत असतो? रूप पाहतो. डोळ्याने रूप पाहावं का डोळ्याने रस्व पाहावं? डोळ्याने रूप पाहावं का डोळ्याने दीर्घ पाहावं? डोळ्याने रूप पाहावं का डोळ्याने सूक्ष्म पाहावं? डोळ्याने रूप पाहावं का डोळ्याने स्थूल पाहावं? डोळ्याने रूप पाहावं का डोळ्याने नील पाहावं? डोळ्याने रूप पाहावं का डोळ्याने पीत पाहावं? डोळ्याने काय पाहावं? डोळ्याने रूप पाहावं. डोळ्याला रूप पाहायला परमिशन आहे. त्याला काय? परवानगी आहे. रूप पहा. रूप पाहणं ठीक आहे, तुझं कामच आहे रूप पाहणं. पण तू रूप पाहायचं सोडून त्या रूपामध्ये निर्माण झालेले नानात्व, विविधता, भेद यावर अडकून पडतोस. हाच तुझा दोष आहे. तुमच्यामध्ये दोष नाही, म्हणजे डोळ्यामध्ये दोष नाही, रूपामध्ये दोष नाही. पण रूपामध्ये जी काही हे असं अनेकत्व, नानात्व, विविधता, भेद निर्माण झाला त्याच्यात हा खिळून पडला हा डोळा, म्हणून अडचण आली. आता इथे त्यांनी सांगून ठेवलं की असं असं आहे, पण ह्याच्यामध्ये गुप्त एक विषय लपलेला आहे. तो अभ्यास करणं गरजेचं आहे किंवा त्याच्यावरही आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. काहींना फक्त स्थूल पदार्थच आवडतात, काहींना सूक्ष्म पदार्थ आवडतात. काही लोकांचं लक्ष फक्त सूक्ष्म पदार्थांवर असतं, ते स्थूल पदार्थांना किंमत देत नाही. काही लोकांचं लक्ष फक्त निळ्या पिवळ्या रंगावरच असतं, काहींचं फक्त काळ्या हिरव्या रंगावरच असतं. अशा प्रकारे प्रत्येक डोळा हा एका विशिष्ट भेदामध्ये अडकून आहे. तो रूप नाही पाहत. रूप पाहायचं जर ठरलं ते सगळे रंग समान असावेत, कारण सगळे रंग रूप या शब्दात येतात. रूप पाहायचं असेल तर सुस्थूल आणि सूक्ष्म हे सगळेच त्याला एक असावेत. काही फक्त स्थूलावरच लक्ष देण्याची गरज नाही, सूक्ष्मावर पण त्याला तेवढंच हे असावं, तेवढंच त्याच्यासाठी तो विषय ठरावा. पण काहींचं लक्ष तसं नाही, काहींचं फक्त सूक्ष्म पदार्थांवर लक्ष, काहींचं फक्त स्थूल, काहींचं फक्त रस्व, काहींचं फक्त दीर्घ पदार्थांवर. जे आकाशाचा विचार करतात ते पृथ्वीचा विचार करत नाही. जे लोक जलाचा विचार करतात ते अग्नीचा करत नाहीत. किंवा या रस्व दीर्घामध्ये बसणाऱ्या कुठल्याही पदार्थाचा विचार सगळेजण रूप या रीतीने करत नाहीत. बरं, एखाद्याला निळा आवडतो ठीक आहे, पण निळा हा रूप आहे एवढं लक्षात घेतलं पाहिजे. पिवळा हा रूप आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. स्थूल सूक्ष्म हे रूप आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. रस्व दीर्घ हे रूप आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि असं जर त्याला लक्षात आलं की हे रूपाणी आहे म्हणजे रूप आहे, तर त्याच्यामध्ये भेद असतो, तो भेद राहत नाही. तो भेद आहे पण तो भेद नाही, कारण त्याचं लक्ष आता त्या भेदावर नसून रूपावर आहे. त्याचं लक्ष आता रूपावर गेल्यामुळे
त्याचं लक्ष त्या अनेकत्वावर राहत नाही, म्हणजे नानात्वावर राहत. मग नानात्व असतं पण रूप ह्या एकत्वावर तो येतो. विविधता असते आहेच, पण त्याचं लक्ष मात्र आता रूप या एकत्वावर येतं. म्हणून डोळ्याने पाहावं रूप, डोळ्याने नानात्व पाहू नये, डोळ्याने विविधता पाहू नये, डोळ्याने भेद पाहू नये. असं जर त्या डोळ्याला करता आलं, पाहावं पण पाहू नये. डोळ्याने हे सगळं पाहावं पण रूपच पाहावं. डोळ्याने लाल, निळा, हिरवा, पिवळा रंग पाहावा पण रूपच पाहावं. डोळ्याने स्थूल सूक्ष्म पदार्थ पाहावेत पण रूपच पाहावं. डोळ्याने रस्व दीर्घ पदार्थ पाहावेत पण रूपच पाहावं. डोळ्याने जे दिसेल ते सगळं पाहावं, पश्चेत पहा, पण एकच पाहावं. काय? रूप. जेव्हा तो एकच रूप पाहिल तेव्हा डोळा एकच राहतो. जेव्हा तो अनेक पाहतो तेव्हा त्याचं पण अनेकत्व होतं, तो अनेक प्रकारचा बनतो. एकच मनुष्य जसा 10 लोकांच्या संबंधाने अनेक होतो, एकच मनुष्य 10 लोकांच्या संबंधाने अनेक होतो, तसा हा एकच डोळा एकाच रूपाच्या मध्ये निर्माण झालेल्या नानात्व, विविधता, भेदता या धर्मांमुळे तो सुद्धा तसाच होतो. जसं एक मनुष्य, एकच व्यक्ती, पण आईच्या संबंधाने मुलगा होते, बायकोच्या संबंधाने नवरा होते, मुलाबाळांच्या संबंधाने बाप होते. अशा प्रकारे एकच व्यक्ती अनेकांच्या संबंधाने अनेक होते. आहे एकच पण होते अनेक. आणि मग अनेकत्व मानलं की ते सगळ्या जबाबदाऱ्या घ्याव्याच लागतात आणि मग ते सगळं भोगावंच लागतं. म्हणजे मुलगा म्हटलं की मुलाचं कर्तव्य करावं लागतं, बाप म्हटलं की बापाचं कर्तव्य करावं लागतं, नवरा म्हटलं की नवऱ्याचं कर्तव्य करावं लागतं. हे जसं एकाच व्यक्तीला अनेकांच्या मुळे निर्माण झालेले सगळे दोष निर्माण होतात, अनेकांमुळे त्याला जे भोगावं लागतं ते असं आहे. तसं हा एकच डोळा जेव्हा रूपामध्ये निर्माण झालेल्या भेदामुळे, रूपामध्ये असलेल्या भेदांमुळे त्या एखाद्या भेदावर खिळून पडतो तेव्हा त्याला तिथे गुंतून पडावं लागतं, त्याच्यामुळे तो अडकून जातो. जसं उदाहरणार्थ पृथ्वी, मृत्यूलोक हे रूप आहे, ही पृथ्वी हे एक रूप आहे. मग ह्या पृथ्वीवरच्या या रूपांवरच जर एखाद्याचं लक्ष राहिलं तर त्याला पुन्हा इथे जन्म घ्यावा असं वाटतं, कारण त्याच्या डोळ्यांना तेच दिसतंय. पण हेच रूप जर व्यापक झालं तर त्याची दृष्टी स्वर्गावर पण जाते. आता स्वर्ग हा सूक्ष्म भाग आहे. स्वर्ग हा कसा आहे? सूक्ष्म, तो डोळ्याने दिसत नाही. किंवा माणसाने जर प्रगती केली तर तो त्याचा विचार कुठे जातो? स्थूल, म्हणजे या पृथ्वीवरून तो मंगळावर काय असेल, मंगळावर काय दिसते का बघू, इथपर्यंत जाते. आणि जो मंगळावर जाऊन पाहतो काय आहे तो सायंटिस्ट होतो. जो स्वर्गात काय आहे हे पाहायला जातो तो स्वर्गवासी होतो. ज्या प्रकारे त्याची दृष्टी वाढत जाते, म्हणजे डोळ्याने पाहण्याची त्याची जी इच्छा वाढत जाते, त्याप्रमाणे तो होतो. डोळा कितीपर्यंत मर्यादित आहे? कारण रस्व दीर्घ म्हणजे मर्यादित करणे. दीर्घ, तो किती दीर्घ होऊ शकतो? त्याने या डोळ्याने काय पाहण्याची इच्छा ठेवावी. एखाद्याला स्वर्ग काय आहे पाहण्याची डोळ्याची इच्छा असते आणि म्हणून तो मेल्यानंतर स्वर्गात जातो, म्हणजे त्याचं कर्तृत्व तसं आपोआप होईल. एखाद्याला फक्त घरदार बायका पोरांमध्येच बरं वाटतं किंवा भूतलावर असलेल्या भोगांमध्ये त्याचं लक्ष असतं, म्हणून मग तो पुनर्जन्म होऊन या मृत्यू लोकामध्येच कुठल्या तरी शरीरामध्ये प्रवेश करतो आणि त्या शरीरातून तो भोग भोगतो. असो, कारण हे रूप या शब्दाने फक्त एकच आपण घेतोय, बाकीचे शब्द स्पर्श अजून काही घेतलेले नाही. ते पण अभ्यास पुढे आपल्याला थोडा पाहायचा आहे. तर रूप या एक असलेल्या रूपाने एकच असलेल्या डोळ्याला फिरवलं का? रूप हा शब्द एक आहे का दोन आहे? रूप एक आहेत का दोन आहेत? रूप या शब्दाच्या आतमध्ये जे भेद आहेत, या भेदामध्ये तुम्ही कुठे कुठे अडकले? व्यक्तीने व्यक्तिमत्वावरच राहावं. जर व्यक्ती भेदात अडकेल तर त्या व्यक्तीला नावं ठेवली जातात. उदाहरणार्थ पुरुष जेव्हा
तो पुरुषच राहतो तेव्हा अडचण नसते. त्याचं व्यक्तिमत्व जे आहे तो पुरुष आहे तोपर्यंत अडचण नाही. पण तो जर मुलगा असेल, तो जर नवरा असेल, तो जर बाप असेल तर काय होतं बघा. आता जेव्हा तो नवरा मुलगा बाप असं होतो तेव्हा यापैकी कुठल्या तरी भेदामुळे तो जर त्यापैकी कुठल्या भेदात अडकला, उदाहरणार्थ मला फक्त बायको प्रिय असं म्हटला की लगेचच त्याचं जे मुलगापण आहे ते लोप पावतं. म्हणजे मुलगापणावर त्याला दोष तयार होतो. तो जर म्हटला की मी फक्त मुलगा आहे तर त्याला नवरेपणावर दोष लागतो. कारण तो मुलगा आहे असं म्हटला की काय पुढे धर्म तयार होतात, आपोआपच त्याला आईच्या म्हणण्याप्रमाणे वागावं वाटतं आणि तो वागतो. मग बायको नावं ठेवते. तो नवरा आहे असं म्हटला की आईच्या म्हणण्याप्रमाणे चालता येत नाही. म्हणजे तो एखाद्या भेदाला चिटकून राहील तर त्याचं व्यक्तिमत्व, तो पुरुष जे होता ते लोपलं. अडचण कुठे झाली? अडचण त्याची कुठे येते? तो जो एक रूप होतं त्याचं, म्हणजे त्याचं जे पुरुषत्व किंवा व्यक्तिमत्व त्याचं जे होतं तेच मुळात धोक्यात येतं. अगदी याचप्रमाणे, या दृष्टांताप्रमाणे जेव्हा डोळा रूप पाहतो तेव्हा जर रूपच पाहिल तर ह्या डोळ्याला दोष नाही. मग काय पाहायचं ते पाहून घ्या तुम्ही. काहींच्या डोळ्याला फक्त सात्विक रूप आवडतात, म्हणजे त्यांना फक्त विठोबाचं दर्शन घ्यावं वाटतं. काहींच्या डोळ्याला फक्त राजसी रूप आवडतात, काहींच्या डोळ्याला तामसी रूप आवडतात. हे सुद्धा या रस्व दीर्घ शब्दात येतात, स्थूल सूक्ष्म या शब्दात येतात, नीलपित या शब्दात येतात, आदी इत्यादी मध्ये ते येतात. म्हणून काहींच्या डोळ्यांना रूप कुठले आवडतात? सात्विक, राजसी, तामसी. काही सात्विक रूपामुळे फसले, काही तामसी रूपामुळे फसले आणि काही राजसी रूपामुळे फसले. म्हणजे डोळ्याने काय पाहावं असं वाटावं. मग धर्मशास्त्रामध्ये सांगा, जे तामसी रूप पाहण्यामध्ये इंटरेस्टेड असतात, एखादा पुरुष त्याला रोज सकाळी उठल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर बायको असावी असं वाटतं. तो कुठल्या विषयामध्ये, त्याला कुठलं रूप आवडतंय? राजसी रूप आहे. एखाद्याला आपण उठल्याबरोबर आपल्यासमोर देवाचा फोटो पाहिजे असं वाटत असेल तर त्याचा सात्विक विषय. आणि एखाद्याला आपण उठल्याबरोबर आपल्यासमोर एखाद्या हिरोईनचा फोटो पाहिजे असं जर वाटत असेल तर तो तामसी. अशा प्रकारे एकच डोळा 3 रूपामध्ये अडकलाय. इथे विविधता आहे, इथे नानात्व आहे, इथे भेद आहे. रूप एकच आहे पण याच्या पलीकडचा विचार आपण करतो. आता जेव्हा तुम्ही रूपाणी या शब्दाने एकत्व घ्याल तेव्हा सात्विक असो, राजसी असो, तामसी असो, उठल्यानंतर त्याच्यासमोर आई आली काय, बायको आली काय, मुलगा आला काय, देवाचा फोटो आला काय, हिरोईनचा फोटो आला काय, कुत्र्या मांजऱ्याचा फोटो आला काय, काही आलं तरी फक्त रूप एवढीच बुद्धी त्याची राहिली. त्याच्या डोळ्याला फक्त रूपच दिसलं तर त्याला दोष लागत नाही. पण त्याला तसं होत नाही. त्याचा डोळा रूप हे जे आहे हे रूप रूपाणी या शब्दाने करत तो आधीचे जे सगळे गोंधळ आहेत या गोंधळात कुठेतरी असतो. म्हणजे मी तुम्हाला या श्लोकामध्ये एक गुप्त लपलेला अर्थही सांगतोय आणि एक उघड असलेला पण अर्थ सांगतो. एक उघड असलेला अर्थ आहे की डोळ्याने सगळं रूप दिसतं आणि एक गुप्त अर्थ असा आहे की डोळ्याने एकच रूप दिसतं पण त्याला तू अनेक समजतोस. एकच रूप अनेक झालंय आणि तू अनेकत्वात, नानात्वात, विविधतेत, भेदामध्ये तू अडकलास. ही तुझी चूक आहे. डोळ्याने किती दिसतं? रूप किती आहेत? एक आहेत का अनेक आहेत? रूप किती आहेत? एक आहेत का अनेक आहेत? रूप एकच आहे. मग आता वर किती सांगितले? रूपात अनेकता. मग ह्या अनेकतेमध्ये आपण सगळ्यांवर लक्ष ठेवतोय समान बुद्धीने, समबुद्धीने का? आपण फक्त एखाद्यावरच आहेत. आपण कुठे आहे? डोळ्याने आपण कशावर लक्ष ठेवतोय?
समबुद्धी रूपामध्ये नाही. समचरण दृष्टी, दृष्टी म्हणजे बुद्धी, आता इथे पण ती दृष्टी वेगळी आहे अर्थात, परंतु या ठिकाणी हा जो रूप शब्द आहे आणि हा जो डोळा शब्द आहे, लोचन हा शब्द आहे, तर या लोचन आणि रूप या दोन मधून अभ्यास आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे की डोळा एकदा, म्हणून एकदा शब्दाने काय सांगितलंय, डोळा हा एक, डोळा एक, रूप एक, एकच डोळा एकच रूप, असं झालं तर समबुद्धी, मग समबुद्धी. आणि असं होतं, मग भेद नाही. ही आई, हा बाप, हा मुलगा, ही बायको, हे आपले, हे परके, असे रूपातले भेद त्याच्यापासून संपून जातात. स्थूल सूक्ष्म काही नाही, ऱ्हस्व दीर्घ काही नाही. काही नाही म्हणजे आहे ना, आहे पण नाही, नाही असं नाही, आहे पण फक्त एकाच वर्गात रूप. डोळ्याने मी जे काही पाहतो हे फक्त रूप आहे, फक्त रूप आहे असं म्हटल्यानंतर मग आता हिरवा असला काय पिवळा असला काय, मग आता हिरवीच साडी पाहिजे अशी बाई म्हणेल काय? म्हणेल का? हिरवीच साडी पाहिजे, सोन्याचाच हार पाहिजे गळ्यात म्हणेल काय? तुळशीची माळ काय वाईट वाटते? रूप, काहींना तुळशीची माळ आणि काहींना सोन्याची चेन का आवडते? ज्याला तुळशीची माळ आवडते तोही अडकला, तो सात्विक रूपात अडकला, आणि ज्याला चेन आवडते तो राजसी रूपात अडकला. आणि अजून नको नको ते काय घालायचं असेल तर मग तामसी रूपात अडकला. नको नको ते काय म्हणजे तुम्हाला माहिती आहे काय घालतात अजून तिसरं तामसी रूप गळ्यात घालायचं कुठलं आहे? काय घालतात? हा कवट्या, कवट्या घालतात, कवट्या गळ्यात. आता कवट्या काय गळ्यात घालण्याची वस्तू आहे? असो, तर एकच रूप कसं अडकून टाकतंय आपल्याला. मग आपल्याला मातीचे ढेकळ आणि सोनया या दोघांना समानता सांगितली ना. दोन रूप, एक माती आहे, ज्ञानदेवांनी शिवलेली आहे. माती सोन्याचं आणि सोनी यात काय फरक आहे? हे पण रूप, हे पण रूप. आता फरक आहे? फरक राहिला का तुमचा? मग तुम्ही डोळ्याच्या अजून इथंच अडकलेत, इथंच मेलेत. बघा आता कसं करणार. फरक नाही. म्हणजे सोनं ह्या हातात ठेवावं आणि ह्या हातात ढेकळ ठेवावं, दोन सांगावं एकच आहे. हे पण रूप आहे ना, हे पण रूप आहे. समबुद्धी म्हणजे काय आहे? ती आपल्याला इथपासून आतपर्यंत दृक्पर्यंत जायचंय. आधी इथे करा, मग तिथे करता येईल. समबुद्धी इथून सुरुवात करा म्हणजे तिथे जाता येईल. जर तुम्हाला हे सोनं आणि हे ढेकळ असं तुमच्या डोळ्याला जर लक्षात येत असेल तर हा विषय आपला नाही. आणि असं होतं का? हो, माझ्यासमोर 500 रुपयाची नोट ठेवली आणि माझ्यासमोर साधा एक कागद ठेवला. खरंच सांगतो, मला लहानपणापासून आजपर्यंत कधी मला यामध्ये फरक वाटलेला नाही. जो काही आहे तो व्यवहार मात्रच आहे माझा, अत्यंत स्पष्टपणे. लहानपणापासूनचे माझं सहज आहे. कागदांमध्ये काय फरक आहे? तसंच सोनं आणि दुसरी कुठले मोत्याची माळ किंवा तुळशीची माळ, फरक नाही. पण जे भेद पावले, जे भेदातच आहेत त्यांना मात्र सांगायला तर बाबा तू सोन्याची चेन घाल नको, तू माळ घाल गळ्यात. मग काही लोक म्हणतात असं कसं व्हायचं, मग तू दोन्ही घाल. म्हणून काही लोक दोन्ही घालतात, सोन्याची पण माळ घालतात आणि काही लोक सोन्याच्या ह्याच्यामध्ये रुद्राक्ष. आता हे राजस मध्ये सात्विक गुंफतात. सोन्याच्या ह्याच्यामध्ये रुद्राक्ष म्हणजे काय झालं, राजस रूपामध्ये सात्विक रूप घुसरवतं. पण त्याचं लक्ष मात्र कशावर असतं? लक्ष कशावर असतं? जास्त सोन्यावरच राहतं, तुळशीवर जात नाही, रुद्राक्षावर जात नाही. एवढं थोडंच असतं ते. आपल्याला लोक नाव ठेवतील म्हणून.
लोकांच्या काळजीपोटी असतं, समबुद्धीचा विचारच नाही. मग एवढा चांगला पारमार्थिक माणूस असं म्हणतील म्हणून असते अडचण. असो, तर रूप हा जो विषय फारच भयानक आहे, एवढं सोपं नाही. हा रूप या भेदामधून बाहेर पडणं सोपं नाही. भेद भ्रांती, भेद हा भ्रम आहे. भेद हा काय? भेद आहे. भेद हा वाईट आहे. भेद हा अत्यंत वाईट आहे. भेद नको. रूप या विषयामध्ये, रूप या डोळ्याच्या विषयामध्ये आपण भेद ठेवतोय. तुम्हाला आहेच ना तो, म्हणून तर फिरलो ना आपण. साधू संतांनी सांगितलं तो घालवता येतो, कारण सोनं आणि मातीचं ढेकूळ सम होतं असं जर म्हटलंय, याचा अर्थ तो जातो. याचा अर्थ काय होतो? तो जातो. तो कसा जाईल यासाठी जे काही करावं लागेल ते करावं लागेल, पण जातो हे नक्की. म्हणजे सर्व रूप, नील पीत स्थूल सूक्ष्म रस्व दीर्घादी, हे सगळे भेद, हे नानात्व, ही विविधता एकच रूप असताना आपण मात्र कुठेतरी एकाच ह्याच्यामध्ये गुंतून पडलो, म्हणून आपल्याला ते एकदा राहिलं नाही. आपल्या डोळ्यांसाठी ते एकदा राहिलं नाही. आपला डोळा एकच आहे, पण हे रूप आपल्यासाठी अनेक नाना विविध झालेले आहेत. आणि ते झालेले आहेत म्हणजे आहेत, पण आपल्या त्याच्यातून समत्व कसं साधता येईल याचाही विचार मी तुम्हाला गुप्तपणे या ठिकाणी सांगतोय. नाना विधानी रूपाणी पश्येत लोचनम एकदा. लोचनम एकदा. लोचनम एकदा. एकदा म्हणजे एकदाच पाहिजे. एकच डोळा, एकच रूप. एकच डोळा आणि एकच रूप. मग त्याच्यातलं जे नानात्व, भेद, आणि तो मावळला. भेद मावळला, भेद नाही. का नाही? रूप फक्त रूपच्या वर्गात बसतंय. मग लोक म्हणतात अरे हे तर स्थूल आहे. असू दे ना, पण ते रूप वर्गातलं आहे. जसं इथे म्हणलं ही सगळी एकच लोक आहेत का? समजा माझ्यासोबत 15 लोक आली, मग ते विचारतात हे लोक सगळे, हे सगळे एकच आहेत. आपण असं म्हणतो, काय म्हणतो? ही सगळी एकच आहेत. एक आहेत का? माझ्यासोबत 15 लोक आले तर कोणी विचारलं कोण आहेत? हे 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 कोण आहेत? म्हणजे हे वेगळे आहेत का? नाही, हे सगळे एकच आहेत. मग तसे हे सगळे एकच रूप आहे असं म्हणता येईल का? नाही, म्हणता येतं ना. पण समजा तुमच्यामध्ये चुकून एखादा भलताच मनुष्य माझ्यासोबत आला आणि एखाद्याने विचारलं काय हे सगळे? तर मी म्हणतो नाही, हे सगळे नाही, हा एक जरा, हा जरा, हा बाजूचा आहे, हा वेगळा आहे, हा वेगळा आहे, आणि हे एकच आहेत. हे एकच, हा वेगळा. अलग लक्षात. तसं आपली झाली आहे. आपण म्हणतो हाही वेगळा, हाही वेगळा, हाही वेगळा, हाही वेगळा. मग तसं या ठिकाणी हे अनेक नको, आता काय एकच आहे. मग रूप किती आहेत? एकच आहेत. एकच आहेत रूप असं लक्षात आलं. असं जर आपण दृढ करत गेलो तर आपला डोळा किती? एक, आणि रूप किती? एक. म्हणून भेदता नाना विधानी कोण? रूपाणी. हे जे रूपामध्ये निर्माण झालेले असे वेगवेगळेपणा आहे, हा आपल्याला एकाच डोळ्याने दिसतो, पण तो आपल्याला नष्ट करायचा आहे. आणि तो नष्ट करण्यासाठी क्रमाने आपण जसं विवेक करत जाऊ तसं आपल्याला लक्ष द्या. कारण पदार्थामधला विवेक लक्षात घेणं गरजेचं. पदार्थ हे अनेक जे दिसतात, हे अनेक झालेले पदार्थ एकत्वातून आलेले आहेत. ही जी पृथ्वी दिसते ही जलातून आली. ही जल जे दिसतं ते तेजातून आलं. तेज दिसतं वायूतून आलंय, आणि वायू जो दिसतो तो आकाशातून आलेला. आकाश एकच आहे. मग एकच असलेला आकाश आणि आकाश सर्वात व्यापक असलेला रूप, म्हणून रूप सुद्धा एकच आहे. रूप कसं आहे? एकच आहे. पण हे रूप आपल्याला एकच राहिलं नाही. आपल्यासाठी रूप काय झालं? विविध, नाना आणि भेद पावलेलं. त्याच्यावर आपण दृढ बसलोय. दृढता ठेवू नका. कमीत कमी दृढता काढायला लागा. याच्यातली दृढता काढायला लागेल तर तुम्हाला रूप फक्त दिसेल. मग काय दिसेल? मला काय दिसतं डोळ्याने? रूप दिसतं. रूप. रूप म्हणलं की विषय संपला. पुढे काही येऊ नये त्याच्या. रूप या शब्दाच्या पुढे काही येऊ नये. रूप या शब्दाच्या पुढे काही लागलं
खाली आपण असं क्रमाने आपल्याला विचार करत 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 त्याच्या पुढेही जायचंय. तर अशा रीतीने आपण नील पीत स्थूल सूक्ष्म रस्व दीर्घादी भेदता नाना विधानी रूपाणी पश्यत लोचनम एकदा या श्लोकाचा अभ्यास केलेला आहे. जे काही चिंतन झालं ते परमपूज्य सद्गुरू अनाप महाराज यांच्या चरणी अर्पण करतो आणि इथेच पूर्ण विराम देतो. कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान